काही कार्य ठोकणार का मला सांगा। तर सर्वप्रथम नमस्कार, जोहार, जय आदिवासी। मी गोविंद पावरा। तर मित्रांनो, सोशल मीडियावरती तुम्ही एक व्हिडिओ व्हायरल होताना पाहिलंच असेल आमदार साहेबांचं। तर ते आमदार म्हणून कार्यरत आहेत अक्राणी तालुक्याचे आणि अक्कलकुवा तालुक्याचे, या दोन्ही तालुक्याचे आमदार म्हणून ते कार्यरत आहेत। तर मित्रांनो, त्या व्हिडिओमध्ये आमदार साहेब दिसतायत आपल्याला नाराजी व्यक्त करताना। तर प्रकरण काय आहे पाहूयात। तर मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यामध्ये रविवारी एक कार्यक्रम होता। काय म्हणतोय मी, नंदुरबार जिल्ह्यामध्ये रविवारी एक कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमामध्ये आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक वैयक हे देखील त्या कार्यक्रमामध्ये होते। तर मित्रांनो, त्या कार्यक्रमामध्ये रविवारच्या कार्यक्रमामध्ये वनपट्टे वाटप करण्यात आले होते नंदुरबार जिल्ह्यातील। तर नवापूर तालुक्यातील 8 लाभार्थी होते, म्हणजे वनपट्टा वाटप करण्यात आला 8 लाभार्थ्यांना। शहादा तालुक्यातील 6 लाभार्थ्यांना वनपट्टा वाटप करण्यात आला। अक्राणी तालुक्यातील धडगाव, अक्राणी तालुक्यातील 39 पैकी 5 लाभार्थ्यांना वनपट्टा देण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये। तर तो व्हिडिओ या कार्यक्रमाचा होता। या कार्यक्रमामध्ये आमदार साहेब आमदारदादा पाडवी हे नाराजी व्यक्त करताना आपल्याला दिसत आहे। तर सर्वप्रथम तो व्हिडिओ तुम्ही पहा। मतदारसंघामध्ये काय घ्यायचं फक्त तुम्हीच करणार का, मी काही कार्य ठोकणार का मला सांगा। रूपरेषा माहिती पाहिजे की नाही त्या आमदारला। आज गेलं पोट्टे वाटप करताना माझ्या आयुष्यात 1.5 वर्षात मी पहिली वेळा बसतोय मंत्री महोदय। मग असं का, नाही तर कायदे नियम वाचा, त्या नियमामध्ये नाही बसत असेल तर मी 5 वर्ष माझे होऊन जाईल, मी कधी तुमच्या ऑफिसमध्ये येणार नाही। आणि माझे अधिकार असेल तर मी कलेक्टर असेल, एसपी असेल का आयुक्त असेल, माझ्या कार्यक्षेत्रामध्ये जर माझे अधिकार असेल तर मला विचारायचं कोणता कार्य तुम्ही घेऊ शकत नाही, माझा अनुभव। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आमदार साहेब म्हणतायत काय मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आमदार साहेब म्हणतायत आमदारदादा पाडवी की मतदारसंघामध्ये काय घ्यायचं फक्त तुम्हीच करणार का, मतदारसंघामध्ये काय घ्यायचं फक्त तुम्हीच करणार का, मी तिथे ताड्या ठोकणार का मला सांगा, मी तिथे कार्य ठोकणार का मला सांगा। रूपरेषा माहिती पाहिजे की नाही त्या आमदारला। आज गेलं पोट्टे वाटप करताना माझ्या आयुष्यात 1.5 वर्षात मी पहिली वेळा बसतोय मंत्री महोदय। रूपरेषा माहिती पाहिजे की नाही त्या आमदाराला, असं ते स्पष्ट म्हणतायत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलाच। तर आज इथे पट्टे वाटप करताना माझ्या आयुष्यात 1.5 वर्षात मी पहिली वेळा बघतोय मंत्री महोदय, असं ते स्पष्ट म्हणतायत मंत्री साहेबांच्या पुढे। मग असं का, नाही तर कायदे नियम वाचा, त्या नियमामध्ये नाही बसत असेल तर मी 5 वर्ष माझे होऊन जाईल, मी कधी तुमच्या ऑफिसमध्ये येणार नाही। तर मग असं का, कायदे नियम वाचा असंही ते म्हणतायत। त्या नियम मध्ये नाही बसत असेल तर मी 5 वर्ष माझे होऊन जाईल तरी तुमच्या ऑफिसमध्ये येणार नाही, असंही ते नाराजी व्यक्त करताना आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे। आणि माझे अधिकार असेल तर मी कलेक्टर असेल, एसपी असेल का आयुक्त असेल, माझ्या कार्यक्षेत्रामध्ये जर माझे अधिकार असेल तर मला विचारायचं कोणता कार्य तुम्ही घेऊ शकत नाही, माझा अनुभव। आणि माहिती अधिकार असेल तर मी कलेक्टर असेल, एसपी असेल का आयुक्त असेल, माझ्या मतदार कार्यक्षेत्रामध्ये जर माझे अधिकार असेल तर मला विचारल्याशिवाय कोणतेच कार्य तुम्ही घेऊ शकत नाही, असं ते स्पष्ट म्हणतायत आमदार आमदारदादा पाडवी, स्पष्ट म्हणतायत ते। तर ते नाराज का आहेत मित्रांनो, काय नाराज का आहेत? तर मित्रांनो, अक्राणी आणि अक्कलकुवा तालुक्याचे आमदार आहेत ते। काय मित्रांनो, अक्राणी आणि अक्कलकुवा तालुक्याचे आमदार आहेत। या तालुक्याच्या आवारातील, या तालुक्यामध्ये जोही शासकीय कार्यक्रम असेल, काय शासकीय कार्यक्रम असेल तर त्या शासकीय कार्यक्रमाची माहिती आमदार साहेबांना ही पाहिजे, असं ते म्हणतायत। यावरून ते समजते आपल्याला, जर शासकीय कार्यक्रम असेल त्याच्यामध्ये आमदार साहेबांना सांगितलं नसेल की कार्यक्रम घेणार आहोत तुमच्या भागामध्ये, तुमच्या मतदारसंघामध्ये, अशी जर तुम्ही माहिती देत नसाल तर हे चुकीचं आहे, असं आमदार साहेबांचं मत आहे। तर आमदार साहेबांना वाटतं की माझ्या या क्षेत्रामध्ये मी आमदार असून माझे अधिकार आहेत की मलाही सांगायला पाहिजे त्या व्यक्तींनी की कार्यक्रम या ठिकाणी आहे, तर त्या कार्यक्रमाची माहिती मलाही पाहिजे, परंतु मला देत नाहीत। माझ्या आयुष्यातील 1.5 वर्षामध्ये मी पाहिलो आहे, असं ते आमदार साहेब म्हणतायत। तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अद्याप तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलशी जोडलेला नसाल तर खाली एक नाव आहे सबस्क्राईब, असं त्या नावाला एकदा दाबा आणि तुमच्या भाऊशी जोडा।